नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून एक बोधकथा तुमच्याशी शेअर करते. एका राज्यात एक अतिशय बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेला राजा राज्य करत होता. त्याच्या दरबारात 3 मंत्री होते. तिघे फार हुशार होते. त्यांच्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या होत्या. आता या 3ही हुशार मंत्र्यांमधून राजाला एका प्रधानमंत्र्याची निवड करायची होती. म्हणून राजानं त्या तिघांचीही परीक्षा घेण्याचं ठरवलं. एक दिवस त्यानं तिघांनाही दरबारात बोलावलं. प्रत्येकाच्या हातात त्यानं एक रिकामी पिशवी दिली आणि म्हणाला, आज दिवसभर राजवाड्याच्या बागेत जा. तुम्हाला जी फळं योग्य वाटतील ती या पिशवीत भरून संध्याकाळी माझ्याकडे घेऊन या. राजानं एवढंच सांगितलं. का, कशासाठी याचं कुठलंही कारण त्यानं दिलं नाही. पहिला मंत्री बागेत गेला. त्यानं प्रत्येक झाडाचं निरीक्षण केलं आणि एक एक फळ काळजीपूर्वक निवडलं. फक्त ताजी, गोड आणि निरोगी फळं त्याने आपल्या पिशवीत भरली. कच्ची, पिकलेली याचं सुद्धा योग्य असं वर्गीकरण केलं. आता दुसरा मंत्रीसुद्धा बागेत होता. त्यानं विचार केला, इतका वेळ घालवण्याची काय गरज आहे. काही चांगली फळं, काही साधारण फळं. त्यानं ती तोडली आणि घाईघाईत पिशवीत भरली. तिसरा मंत्री मात्र मनात हसला. तो म्हणाला, एवढ्या फळांचं राजा काय करणार आहे. तो काय एक एक फळ तपासणार आहे का. मग त्यानं झाडाखाली पडलेली काही कच्ची, खराब फळं उचलली आणि पिशवी भरून आणली. दुसऱ्या दिवशी राजानं तिघांनाही एका निर्जन बेटावर पाठवलं आणि निरोप देताना तो एवढंच म्हणाला, पुढचे काही दिवस तुम्हाला जगण्यासाठी फक्त तुमच्या पिशवीतलं मिळेल. दुसरं काहीही मिळणार नाही. हे ऐकताच तिसऱ्या मंत्र्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पहिला मंत्री आनंदानं 30 दिवस जगला, कारण त्याच्याकडे उत्तम फळं होती. त्यानं कच्ची, पिकलेली अशी व्यवस्थित वर्गीकरण करून ठेवलेली होती. त्यामुळे त्यानं पिकलेली फळं अगोदर खायला सुरुवात केली आणि कच्ची जी फळं होती ती पिकत पिकत त्याला पुढचे काही दिवस पुरणार होती. दुसरा मंत्री कसाबसा निभावून गेला. त्याला काही दिवस चांगलं मिळालं खायला, पण नंतर काही तडजोड करावी लागली. तिसऱ्या मंत्र्याला मात्र काही दिवसातच उपाशीपोटी राहण्याची वेळ आली. त्या क्षणी त्याला समजलं की त्यानं एक दिवसाचा आळस नव्हता केला, तर त्यानं स्वतःच्या पुढच्या काही दिवसाचं भविष्यच खराब केलं होतं. श्रोते हो, राजानं कुणाला निवडलं असेल हे तुमच्या अर्थातच लक्षात आलं असेल. राजानं पहिल्या मंत्र्याची निवड केली होती, कारण कामात तो आळस न करणारा होता, दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारा होता. त्यामुळं राजानं पहिल्या मंत्र्याला आपलं प्रधानमंत्री केलं. या गोष्टीचं तात्पर्य हेच की आपण दररोज बघा आपल्या आयुष्याच्या पिशवीत काही ना काहीतरी भरत असतो. मग ते विचार असतील, सवयी असतील, शब्द असतील, नाती असतील, आपली कर्म असतील. त्या क्षणी आपल्याला त्याचं महत्त्व नाही जाणवत, पण जसा जसा काळ पुढे सरकतो ना, तसं तसं आपण आज जे पेरलं आहे त्याचंच फळ आपल्याला मिळत जातं. म्हणून प्रत्येक दिवस हा आपल्या भविष्याची पिशवी भरायची संधी देणार आहे. आज केलेली योग्य निवडच उद्याचं सुंदर भविष्य घडवणार आहे. म्हणूनच आपले विचार, सवयी, शब्द, नाती आणि कर्म हे उत्तमच असले पाहिजेत, हो ना. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.